थवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जल निर्मळ वाहे जुळजुळा। जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा। जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझी जे अवचित हलाहल उठिले, तेत्वा असुरपणे प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव व्याघ्रंबर फणीवर धर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रविकुळ टिळक रामदासा अंतरी। जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव आरती म्हणून झाल्यानंतर हर हर महादेव आणि ओम नमः शिवाय याचा जयघोष करून नमस्कार करावा। आता आपण बघूयात श्रावण महिन्यात शिवभक्ती शिवपूजा का केली जाते। श्रावण महिन्यात भगवान शिवाने समुद्र मंथनातून बाहेर पडलेले जहाल विष संपूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी प्राशन केले। विषाच्या दाहाने त्याच्या शरीराचे तापमान वाढले, तेव्हा सर्व देवदेवतांनी त्यांच्यावर जलाभिषेक केला। म्हणूनच श्रावण महिन्यात शिवाला जल आणि दूध अर्पण करून प्रसन्न करण्याची परंपरा सुरू झाली। श्रावण महिन्यातच पार्वतीने तपश्चर्या केली होती। तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवाने तिचा स्वीकार केला। श्रावण महिन्यात निसर्ग हिरवागार व प्रसन्न असतो, यामुळे मनःशांती आणि अध्यात्मासाठी सात्विक ऊर्जा वाढते, ज्यामुळे ध्यान व शिवपूजा करणे अधिक लाभदायक मानले जाते। आता आपण बघूयात श्रावण सोमवार का करतो आपण। सोमवार हा भगवान शिवाशी थेट जोडलेला वार आहे। श्रावणी सोमवारी केलेले व्रत, महादेवाची पूजा आणि शिवलिंगावर बेलपत्र व जल अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। माझे पुढील व्हिडिओ असेच बघण्यासाठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।